एका भयंकर जंगलात त्याच्या मध्यभागी एक वृद्ध साधू विठ्ठलदास एका झोपडीत एकटा राहत होता. अनेक वर्षांपासून ती झोपडी त्याचं घर होती. त्या रात्री खूप जोरदार वादळी पाऊस पडत होता. आकाशात विजा कडकडत होत्या, जणू कोणीतरी रागाने ओरडत आहे. जंगलात सर्वत्र अंधार आणि शांतता होती. विठ्ठलदासनी दार बंद करून झोपडीत बसला होता, जेणेकरून बाहेरचा पाऊस आणि वारा आत येऊ नये. अचानक ठक ठक अशी दारावर कोणीतरी टकटक केली. साधू चमकला. इतक्या भयंकर जंगलात इतक्या रात्री कोण असू शकतं? त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. या निर्जन जंगलात, जिथे रात्रीच्या वेळी प्राणीसुद्धा फिरत नाहीत, कोण माणूस येईल? धैर्य गोळा करून त्याने हळूच दार उघडलं. समोर एक तरुण कन्या उभी होती. पावसाने तिचे कपडे पूर्णपणे भिजले होते. तिच्या शरीराच्या प्रत्येक रेषा आणि आकार स्पष्ट दिसत होते, जणू पावसाने तिच्या कपड्यांना पारदर्शक बनवलं होतं. ती सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. तिचे केस चेहऱ्यावर पसरले होते आणि तिच्या थरथरणाऱ्या हातांनी ती स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत होती. साधूनी कठोरपणे स्वतःला सावरलं आणि विचारलं, "हे कन्ये, तू कोण आहेस? इतक्या रात्री या भयानक जंगलात काय करत आहेस?" मुलगी थरथरत्या आवाजात म्हणाली, "बाबा, मी जवळच्या सूर्यनगरची रहिवासी आहे. माझं नाव सुमन आहे. मी खूप घाबरले आहे." तिचा आवाज इतका कापरा होता की तो वादळाच्या गर्जनेतही विठ्ठलदासच्या हृदयाला भिडला. "काही लोक माझ्या मागे लागले आहेत. ते मला मारायचं आणि माझी इज्जत लुटायचा विचारात आहेत. मी माझा जीव वाचवण्यासाठी इथे पळून आले आहे. कृपया मला वाचवा बाबा." तिच्या डोळ्यात अश्रू आणि भीती यांचा संगम दिसत होता. विठ्ठलदासने तिच्याकडे क्षणभर पाहिलं. त्याच्या मनात संन्यासी जीवनाच्या नियमांचा आणि मानवतेच्या कर्तव्याचा संघर्ष सुरू झाला. तो एक साधू होता, पण त्याच्यातही माणूस होता. त्याने स्वतःला सावरलं आणि तिला आत बोलावलं. झोपडीत एक कोपरा साफ करून त्याने तिच्यासाठी चटई अंथरली आणि मंद प्रकाशाचा दिवा लावला. झोपडीत आता फक्त त्या मंद दिव्याचा प्रकाश आणि बाहेर वादळाचा अथक गर्जना यांचा आवाज होता. सुमन चटाईवर बसली, पण तिची थरथर थांबली नव्हती. ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यातलं भय लपत नव्हतं. "बाबा, मी राजा शिवाजी सिंह यांची मुलगी आहे. माझे आईवडील आता या जगात नाहीत. त्यांच्या जाण्याने माझ्या सौंदर्यावर सूर्यनगरातील काही लबाड लोकांच्या नजरा खेळल्या. ते मला स्पर्श करू इच्छितात. माझं शरीर अपवित्र करू इच्छितात." ती बोलता बोलता थांबली, जणू तिच्या मनात काहीतरी भयंकर आठवण ताज्या झाल्या. विठ्ठलदास शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली. ही मुलगी खरं बोलतीये की यात काही रहस्य आहे? तिच्या बोलण्यात एक अजीब सत्य आणि लपवलेलं गूढ दिसत होतं. बाहेर वादळ अधिकच तीव्र होत होतं. झोपडीच्या भिंती वाऱ्याने थरथरत होत्या आणि विजेच्या कडकडाटाने सगळं जंगल जणू जागं झालं होतं. सुमनने पुन्हा बोलायला सुरुवात केली, "बाबा, मी खूप घाबरले आहे. कृपया मला आज रात्री इथे राहू द्या. मला खात्री आहे तुमच्या आश्रयात मी सुरक्षित राहीन." विठ्ठलदासने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मासूमियत आणि भीती यांचा मेळ दिसत होता. त्याने हळूच मान हलवली आणि म्हणाला, "हो बेटी, तू इथे राहू शकतेस. ही झोपडी तुझीही आहे." सुमन चटाईवर लेटली, पण तिच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थतेचं सावट कायम होतं. विठ्ठलदास तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात एक अनामिक हालचाल सुरू झाली. वर्षानुवर्षे त्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं होतं. संन्यासी जीवनात त्याने सांसारिक मोह टाळले होते, पण आज रात्री त्याच्या मनात काहीतरी जागं झालं होतं. सुमनच्या भिजलेल्या आकृतीची छबी त्याच्या डोळ्यांसमोर तैरत होती. तिच्या सौंदर्याने त्याच्या मनात एक अनामिक आकर्षण निर्माण झालं होतं. तो स्वतःला समजावत होता, "विठ्ठलदास, तू साधू आहेस. तुझं मन पवित्र आहे. हे विचार तुझ्या मार्गाचे नाहीत." पण त्याच्या हृदयातली धडधड थांबत नव्हती. काही वेळाने झोपडीतल्या शांततेत सिसक्यांचा आवाज आला. विठ्ठलदास चमकला. तो तात्काळ उठला आणि सुमनजवळ गेला.
ती चटाईवर बसून रडत होती. त्याने नरम स्वरात विचारलं, सुमन, काय झालं? तू का रडतीयस? सुमनने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, बाबा, माझ्यासोबत काहीतरी भयंकर घडलंय, जे मी कोणालाही सांगू शकत नाही. विठ्ठलदासच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. असं काय आहे जे तू मला सुद्धा सांगू शकत नाहीस? कोणतं रहस्य लपवतीयस? सुमनचा आवाज आणखी धीमा झाला. बाबा, मी कोणती साधी मुलगी नाही आहे. मी खूप पापी आहे. मी भटकलेली आहे. आणि मग तिने ती बात सांगितली ज्याने विठ्ठलदासचं रक्त गोठलं. मी सामान्य मुलगी नाहीये बाबा. मी एक भटकणारी आत्मा आहे. विठ्ठलदासचं शरीर थरथरू लागलं. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आत्मा? हे काय बोलतीयस तू? मी हे कसं मानू? सुमनने खाली पाहायला सुरुवात केली आणि हळूहळू तिची कहाणी सांगितली. खूप वर्षांपूर्वी मी राणी सावित्री होते. एक माणूस होता, विजय. त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, पण मी त्याच्यावर प्रेम करत नव्हते. त्याने मला मिळवण्यासाठी काळ्या जादूचा वापर केला. मी त्याच्या जाळ्यात अडकले. त्याने जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं, पण मी कधीच त्याची झाले नाही. जेव्हा त्याने पहिल्या रात्री माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्याला थांबवलं. तो रागाने पागल झाला आणि एका रात्री त्याने मला मारून टाकलं. मरताना त्याने मला शाप दिला की जोपर्यंत मी एखाद्या पवित्र साधूसोबत हमबिस्तर होत नाही, तोपर्यंत माझी आत्मा मुक्त होणार नाही. आणि तेव्हापासून मी ह्या जंगलात भटकत आहे. विठ्ठलदासचं हृदय जोरजोरात धडकू लागलं. सुमनने त्याचा हात हळूच पकडला. बाबा, मी खोटं बोलत नाही. जर तुम्ही आज रात्री माझ्यासोबत झोपला नाहीत, तर मी कायमची या जंगलात भटकत राहीन. तिच्या नरम हातांचा स्पर्श विठ्ठलदासच्या शरीराला झाला आणि त्याचं मन आणि तन दोन्ही डळमळू लागलं. पण तेवढ्यात बाहेरून एक भयंकर आवाज आला, जणू कोणीतरी तिथे हजर आहे. विठ्ठलदास धडपडत उठला आणि झोपडीबाहेर पळाला. बाहेर घनदाट अंधार होता. त्याने मागे वळून झोपडीकडे पाहिलं. सुमन शांतपणे उभी होती. अचानक एक काळा साया तिच्या समोर आला. एक भयंकर आवाज गुंजला, मी तोच आहे ज्याने या मुलीला तुझ्याकडे पाठवलं. तोच साया होता ज्याने काळ्या जादूने सुमनच्या आत्म्याला वर्षानुवर्षे बांधून ठेवलं होतं. तो खदखदून हसला आणि म्हणाला, साधू विठ्ठलदास, तू आता माझ्या जाळ्यात अडकलास. तू सुटू शकत नाहीस. विठ्ठलदासने गहिरी श्वास घेतला आणि शांतपणे उत्तर दिलं, तुझा काळा जादू माझ्यावर काम करणार नाही. तुला वाटलं की मी एका मुलीच्या सौंदर्याने भटकेन? नाही, हा माझा मार्ग नाही. सुमनच्या डोळ्यात लाज दिसली. सायाने पुन्हा गर्जना केली, तूही माणूस आहेस. तुझ्यातही वासना असेल. तू माझ्यापासून कसा सुटशील? विठ्ठलदासने डोळे बंद केले आणि आकाशाकडे पाहिलं. काही क्षण शांत राहिल्यावर तो म्हणाला, मी प्रकाशाचा मार्ग निवडतो, तुझ्या अंधाराचा नाही. सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. ती विचार करू लागली की मी खरंच हे करणार होते? मी एका सज्जन माणसाला माझ्या जाळ्यात अडकवणार होते? विठ्ठलदासने नरम स्वरात तिला सांगितलं, सुमन, तू स्वतःच्या आत डोकाव. तुला खरंच असं बनायचं आहे का? मी कधीच कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं नाही. मग तू माझी इज्जत का लुटायचा विचार केलास? सायाने पुन्हा हसून म्हटलं, आता खूप उशीर झालाय साधू. आता याचा काही उपयोग नाही. पण सुमनच्या डोळ्यात आता एक नवी चमक दिसत होती. ती म्हणाली, मला खरं आणि खोटं यातलं अंतर माहीत नाही. मला फक्त मुक्ती हवी आहे, शांती हवी आहे. विठ्ठलदासने उत्तर दिलं, तुला तुझ्या आत्म्यासाठी नाही तर तुझ्या अस्तित्वासाठी लढावं लागेल. ही लढाई आता तुझी आहे. सुमनने गहिरी श्वास घेतला. आता ती घाबरत नव्हती. तिने सायाकडे पाहिलं आणि म्हणाली, हो, ही माझी लढाई आहे आणि आता मी ती स्वतः लढेन. तिने डोळे बंद केले, दोन्ही हात उंचावले आणि सायाकडे चालत गेली. जेव्हा तिचे हात सायाला स्पर्श केले, तेव्हा जोरदार वारे वाहू लागले. अंधार थरथरू लागला. साया तडफडू लागला, किंचाळू लागला. पण सुमनच्या आत्म्यात आता एक नवी शक्ती जागृत झाली होती. तिने आपल्या सर्व शक्तीने सायाला नष्ट केलं. सगळीकडे शांती पसरली. जेव्हा सुमनने डोळे उघडले, तेव्हा समोर विठ्ठलदास शांतपणे उभा होता. सुमन त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक होणार होती. तुम्ही मला थांबवलं. तुम्ही मला पुन्हा माणूस बनवलं. विठ्ठलदासने स्मितहास्य करत उत्तर दिलं, आता तू मुक्त आहेस सुमन. जा आणि तुझं आयुष्य नव्याने सुरू कर. सुमनने डोळ्यात अश्रू घेऊन मान खाली घातली
आणि त्या जंगलातून कायमची निघून गेली. तिचा आत्मा आता मुक्त झाला होता. ती अंधारातून प्रकाशाच्या दिशेने निघाली होती. ही होती सुमन आणि विठ्ठलदास यांची रहस्यमयी आणि भावनिक कथा, जिथे अंधार आणि प्रकाश यांच्यातील लढाईत शेवटी सत्य आणि शांतीचा विजय झाला. अशा आणखी रोमांचक आणि गूढ कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्ही ही कथा कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचं ठिकाण आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. पुन्हा भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि कथा ऐकत राहा.